ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो, 3 वर्षातून एकदा हा भक्तीचा सेल लागलाय बघा. आणि हा भक्तीचा सेल म्हणजे हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. प्रत्यक्षात भगवंतानं स्वतःच नाव त्या ठिकाणी या महिन्याला दिले बघा, स्वीकारले. आणि भगवंतानं सांगितले की या पुरुषोत्तम मासामध्ये जो व्यक्ती मनापासून भक्ती करेल त्या भक्तीचं फळ त्याला अक्षय मिळेल. या जन्मात तर मिळणार, परंतु पुढच्या जन्मात सुद्धा मिळणार. ऐश्वर्य, धन सगळं त्याला मिळणार बघा. आणि म्हणूनच मित्रांनो, ही एक संधी आपल्यासाठी, हा महिना पुरुषोत्तम मास. आणि या महिन्यामध्ये आपण भगवान श्री विष्णुदेवांची 108 नावाचा जप आज आपण ऐकणार आहोत. आणि ही भगवंताची स्तुती आपल्या घरात ऐकल्यानंतर भगवंत कर्मबंधनातून आपल्याला मुक्त करणार आहेत. आणि म्हणून विश्वासानं हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण ऐका आपल्या घरात. 108 या नावाच्या जपाचा. आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी विश्वासानं कमेंट करा. आणि मग पहा भगवंताच्या भक्तीची ताकद. मित्रांनो, चला सुंदर असा हा भगवंताचा जप आपण करूया. ओम नमो भगवते विष्णवे नमः. ओम नमो भगवते लक्ष्मी नारायणाय नमः. ओम नमो भगवते कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वैकुंठाय नमः. ओम नमो भगवते गरुडध्वजाय नमः. ओम नमो भगवते परब्रह्मणे नमः. ओम नमो भगवते जगन्नाथाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते त्रिविक्रमाय नमः. ओम नमो भगवते दैत्यांतकाय नमः. ओम नमो भगवते मधुरिपवे नमः. ओम नमो भगवते ताक्षवानाय नमः. ओम नमो भगवते सनातनाय नमः. ओम नमो भगवते नारायणाय नमः. ओम नमो भगवते पद्मनाभाय नमः. ओम नमो भगवते ऋषिकेशाय नमः. ओम नमो भगवते सुधाप्रदाय नमः. ओम नमो भगवते माधवाय नमः. ओम नमो भगवते पुंडरीक्षाय नमः. ओम नमो भगवते अच्युताय नमः. ओम नमो भगवते जनार्दनाय नमः. ओम नमो भगवते उपेंद्राय नमः. ओम नमो भगवते मुकुंदाय नमः. ओम नमो भगवते दैत्येंद्रमर्दनाय नमः. ओम नमो भगवते श्रीधराय नमः. ओम नमो भगवते वेदामय नमः. ओम नमो भगवते वेदविधे नमः. ओम नमो भगवते यज्ञेशाय नमः. ओम नमो भगवते धर्मसेतवे नमः. ओम नमो भगवते स्कंदाय नमः. ओम नमो भगवते धुरंधराय नमः. ओम नमो भगवते पूतनानाशकाय नमः. ओम नमो भगवते कंसाराय नमः. ओम नमो भगवते केशवराय नमः. ओम नमो भगवते दामोदराय नमः. ओम नमो भगवते गोपीवल्लभाय नमः. ओम नमो भगवते योगिने नमः. ओम नमो भगवते योगविंदापतये नमः. ओम नमो भगवते विश्वरूपाय नमः. ओम नमो भगवते महादेवाय नमः. ओम नमो भगवते गोविंदाय नमः. ओम नमो भगवते चतुर्भुजाय नमः. ओम नमो भगवते चक्रपाणये नमः. ओम नमो भगवते गदाधराय नमः.
ओम नमो भगवते शार्दूलपाणये नमः. ओम नमो भगवते नंदकाय नमः. ओम नमो भगवते वनमालिने नमः. ओम नमो भगवते पीतांबराय नमः. ओम नमो भगवते श्रीवत्सवक्षसे नमः. ओम नमो भगवते जगद्गुरवे नमः. ओम नमो भगवते अनंताय नमः. ओम नमो भगवते अव्ययाय नमः. ओम नमो भगवते प्रभवे नमः. ओम नमो भगवते ईश्वराय नमः. ओम नमो भगवते भूतात्मने नमः. ओम नमो भगवते भूतभावनाय नमः. ओम नमो भगवते पुतात्मने नमः. ओम नमो भगवते परमात्मने नमः. ओम नमो भगवते मुक्तांना परमाय गतय नमः. ओम नमो भगवते अव्यग्राय नमः. ओम नमो भगवते सर्वगाय नमः. ओम नमो भगवते विष्णवे नमः. ओम नमो भगवते ध्रुमाय नमः. ओम नमो भगवते नियंत्रे नमः. ओम नमो भगवते एकस्मे नमः. ओम नमो भगवते नेत्रे नमः. ओम नमो भगवते सहर्षशीर्षाय नमः. ओम नमो भगवते सहस्राक्षाय नमः. ओम नमो भगवते सहस्रपादे नमः. ओम नमो भगवते सर्वदेवाय नमः. ओम नमो भगवते विश्वंभराय नमः. ओम नमो भगवते कालाय नमः. ओम नमो भगवते बलिंद्वसिने नमः. ओम नमो भगवते वामनाय नमः. ओम नमो भगवते त्रिलोकेशाय नमः. ओम नमो भगवते सहिष्णवे नमः. ओम नमो भगवते सर्वज्ञानापतये नमः. ओम नमो भगवते अजिताय नमः. ओम नमो भगवते जीतामित्राय नमः. ओम नमो भगवते पितामहाय नमः. ओम नमो भगवते प्राणाय नमः. ओम नमो भगवते प्राणदाय नमः. ओम नमो भगवते वागधीशाय नमः. ओम नमो भगवते वैकुंठनाथाय नमः. ओम नमो भगवते सूराचार्याय नमः. ओम नमो भगवते सूरश्रेष्ठाय नमः. ओम नमो भगवते त्रिमूर्तये नमः. ओम नमो भगवते त्रिगुणात्मकाय नमः. ओम नमो भगवते सत्यधर्माय नमः. ओम नमो भगवते सत्यवाचे नमः. ओम नमो भगवते सर्वत्रगाय नमः. ओम नमो भगवते सर्वलोकेश्वराय नमः. ओम नमो भगवते हिरण्यगर्भाय नमः. ओम नमो भगवते भूतभव्य भवत्प्रभवे नमः. ओम नमो भगवते रुद्राय नमः. ओम नमो भगवते कल्याणाय नमः. ओम नमो भगवते गुणनिच्छय नमः. ओम नमो भगवते महार्णवाय नमः. ओम नमो भगवते कपिलाय नमः. ओम नमो भगवते शंकराय नमः. ओम नमो भगवते अनंतशायिने नमः. ओम नमो भगवते विष्णवे नमः. ओम नमो भगवते अनंतराय नमः. ओम नमो भगवते शरणाय नमः. ओम नमो भगवते सर्वपापहराय नमः. ओम नमो भगवते वैकुंठवासिने नमः. ओम नमो भगवते लक्ष्मीपतये नमः.
ओम नमो भगवते श्री विष्णवे नमः. तर मित्रांनो, असा हा अधिक महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णू देवांचा हा 108 नामाचा जो जप आहे, आपल्या घरामध्ये फक्त आपण ऐकायचे. जीवनातली 10-12 मिनिटं आपल्याला फक्त, आणि याच्यापासून मिळणारं पुण्य अक्षय अक्षय कधीही न संपणारं, या जन्मात आणि पुढच्या जन्मात सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कलियुगामध्ये, या संसार रूपी भवसागरातून आपली जी ही नौका आहे, अगदी आनंदात सुखात समृद्धीत जर पार करायची असेल, तर एकच केवळ उपाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि हे नामस्मरण तुम्ही जर केलं तर तुमचा संसार हा सुखी चालणार. संकटाच्या वेळी भगवंत हाक मारल्याबरोबर क्षणार्धात धावून येणार बघा, कुठल्या ना कुठल्या रूपात. आणि मित्रांनो, शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. ही कमेंट जरी आपण दिली ना, लिहिली हाताने, तरी सुद्धा ते पुण्य अक्षय आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.